ओम सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. तर आज आपण या 10व्या अध्यायाची थोडी समरी बघू. पण 10वा अध्याय मागच्या क्लासमध्ये संपवला होता आणि हा आपण बघितलं की हा आहे विभूती योग. याच्या पूर्वी पण मी तुम्हाला सांगितलं होतं की ही जी पूर्ण गीता जी आहे या गीतेचे पूर्ण सहा सहा अध्यायांचे असे 3 भाग जर आपण केले म्हणजे 18 अध्याय. पहिले 6 अध्याय, दुसरे 6 अध्याय म्हणजे 1 ते 6, 7 ते 12 आणि 13 ते 18. तर या 3 भागांमध्ये भगवंतांनी काय केलं की पहिला जो 6 अध्यायांचा भाग आहे तिथे त्यांनी जीवाचं स्वरूप सांगितलंय की जीवाचं स्वरूप काय आहे, खरंच जीवाचं स्वरूप काय आहे. आणि दुसऱ्या 6 अध्यायामध्ये भगवंतांनी आपण बघितलं म्हणजे 7वा आणि 9वा आणि 10वा अध्याय. या अध्यायामध्ये भगवंतांनी परमेश्वराचं स्वरूप सांगितलं. पहिल्या 6 अध्यायामध्ये जीवाचं स्वरूप आहे, पुढच्या 6 अध्यायामध्ये परमेश्वराचं ईश्वराचं स्वरूप आहे आणि पुढच्या आता जे 6 अध्याय नंतर येतील 13 पासून तर 18 तिथे जीव आणि शिव किंवा परमेश्वर आणि जीव या दोघांचं एकत्व सांगतील. ते वेगवेगळ्या स्वरूपात ते येईल एकत्व कसं आहे त्याचं. तर बेसिकली असे 3 भाग आपण याचे पाडू शकतो. तर या विभूती अध्यायामध्ये आपण म्हणजे जवळपास 10वा अध्यायामध्ये आपण इथं आता आलो आहे. म्हणजे या 7 ते 12 अध्यायाच्या मध्यामध्ये आलो आपण आणि इथून आता ते हळूहळू छान डेव्हलप झालेलं आहे. म्हणजे सुरुवातीपासून जीवाचं स्वरूप, ईश्वराचं स्वरूप असं सांगत सांगत भगवंत आपल्या इथपर्यंत त्यांनी आणलेलं आहे. आता हे डेव्हलपमेंटचं जर आपण बघितलं आणि आपली ही स्वतःची जर कंडिशन बघितली की आपलं सुरुवातीला भगवंताच्याबद्दल धारणा आपली कशी असते, आपला स्वतःचा विचार भगवंताबद्दल कसा असतो, तो पण थोडासा बघायला पाहिजे. पहिले आपला एक कन्सेप्ट काय असतो की भगवान हा जगत कारण ईश्वर आहे, की भगवान कोणी बनवलं आहे, आपण म्हणतो ईश्वराने बनवलेलं आहे, ईश्वराने हे जग तयार केलेलं आहे. सगळ्यात सुरुवातीला आपली ही अशी कन्सेप्ट तयार होते. कारण एक बघा की कुठलंही तुम्ही प्रॉडक्ट बघितलं, आता समजा माझ्यासमोर टेबल आहे किंवा हे घड्याळ आहे, तर घड्याळ बघितलं की मला लक्षात येतं की कोणीतरी हे घड्याळ बनवलं असेल, कोणीतरी हा मोबाईल बनवला असेल. म्हणजे एक जगताचं कारण असणारा कुठला तरी ईश्वर आहे आणि त्याचं कारण काहीतरी, कारण आणि कार्य ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. आता हे घड्याळ जेव्हा मी बघतो तेव्हा मला लक्षात येतं की या घड्याळाचा कोणीतरी करणारा आहे. टेबल कोणी बनवला आहे त्याचा कोणी करणार आहे. हे जे ही रूम कोणी बनवलेली आहे या रूमचा कोणीतरी करता आहे. म्हणजे पहिला आपला कन्सेप्ट काय असतो सुरुवातीला की ह्या जगाचा कोणीतरी करता आहे, कोणीतरी या जगाला बनवलेलं आहे. आता हे कसं असतं ना की आपल्याला जेव्हा प्रॉडक्ट दिसतं की मला आता घड्याळ दिसत आहे पण त्याला बनवणारा दिसत नाही मला, मी इमॅजिन केलं आहे कोणीतरी हे घड्याळ बनवलेलं आहे. मी मोबाईल बघतोय, मला प्रॉडक्ट दिसत आहे समोर, म्हणजे मला कार्य दिसत आहे, हां मला इफेक्ट दिसतोय, पण कॉज मला दिसत नाही. ह्या सगळ्या वस्तू ज्या आपण बघतो ह्या प्रत्येक वस्तूचा आपण जेव्हा प्रॉडक्ट बघतो तेव्हा आपल्याला ती वस्तू दिसते पण त्या वस्तू बनवणारा आपल्याला दिसत नाही. म्हणजे काय आहे की दृश्य आणि अदृश्य याचं मिक्सचर आहे की आपल्याला दृश्य वस्तू दिसते पण त्याचा बनवणारा हा अदृश्य असतो, आपल्याला माहित नाही कोणी बनवलं. म्हणून पहिल्यांदा आपली कल्पना कशी असते की हे जगत बनवणारा कोणीतरी एक आहे. आता तो कसा आहे हे आपल्याला माहित नाही आहे. म्हणजे आपलं पहिल्यांदा ईश्वराचं ज्ञान हे अनुमित ज्ञान असतं, म्हणजे रेफरन्सनी असतं. आपण इन्फर करतो की ईश्वर असेल आणि ते अदृश्य आहे म्हणजे परोक्ष ज्ञान आहे. पुन्हा प्रत्यक्ष ज्ञान नाही आहे आपल्याला. आपण हे फक्त बघतो की कोणीतरी ईश्वर आहे, कोणीतरी बनवला, कोणीतरी असतो बघा, तो आपल्याला माहित नाही कसा आहे आणि तो पुन्हा रिमोट आहे म्हणजे कुठेतरी असतो तो, कारण आपल्याला प्रत्यक्ष नाही आहे.
आता मी जरा मोबाईल बघितला तर ह्या मोबाईल बनवणार नक्कीच कोणीतरी आहे, पण कोणीतरी आहे हे मी अनुमान केलं, मला माहीत नाही. मग कुठेतरी तो असेल, अमेरिकेत असेल किंवा चायनामध्ये असेल, कुठेतरी असेल तो. तर आपली देवाची ही धारणा ही कल्पित असते. पहिल्यांदा आपण कल्पना करतो, नंतर ती परोक्ष नसते, प्रत्यक्ष आपल्याला नसते ही धारणा. आणि ती रिमोट असते, कुठेतरी ईश्वर आहे. आपण म्हणतो तो स्वर्गात आहे किंवा देवलोकात आहे, म्हणजे इथे नसून तो कुठेतरी आहे. तर या 3 प्रकारची आपली पहिली धारणा असते. आपण म्हणतो पणजोबा होते मला. पणजोबा होते माहीत आहे, कारण पणजोबा नसतो तर मी झालोच नसतो. पण पणजोबांना मी बघितलं नाही आहे, त्यांचा फोटो पण माझ्याजवळ नाही आहे. मग मी इमॅजिन करतो की पणजोबा कसे असतील, काय असतील, त्याप्रमाणे आपण करतो. म्हणजे जेव्हा आपण जगातली वस्तू बघतो तर त्या वस्तूसोबतच आपण त्याचा क्रिएटर कसा आहे याची कल्पना, आपल्याला स्पष्ट कल्पना नसते. आपण कन्फ्यूज असतो, कोण असेल, काय असेल, कसा असेल. मग जेव्हा आपण ह्या जगाकडे बघतो, ह्या जगाकडे बघताना लक्षात येतं की इथे नुसतंच एखादा घड्याळ बनवण्यासारखं किंवा मोबाईल बनवण्यासारखं नाही आहे. इथे तर अणूपासनं हे सगळं जग तयार झालेलं आहे. कित्येक गोष्टी, कित्येक योनी या जगामध्ये आहे. म्हणजेच काय की हे जग बनवणारा माणूस हा महान असला पाहिजे, कुठलातरी मोठा असायला पाहिजे. म्हणजे जेव्हा हा टेबल बनवला आणि हा टेबल ज्याने बनवला जो कार्पेंटर, मी समजू शकतो की हा कार्पेंटर एक माणूस असेल, माझ्यासारखाच माणूस असेल, आणि त्या कार्पेंटरने हा टेबल बनवला. हे घड्याळ बनवणारा पण कोणीतरी माणूस असेल, त्याने थोडंसं आपली बुद्धी वापरली असेल आणि त्याप्रमाणे त्यांनी हे घड्याळ बनवलेलं. पण हा जो संसार आहे, हे जे एवढं मोठं आपण सगळं विश्व बघतो, मग याचा करता कोणीतरी हा खूप मोठा असायला पाहिजे अशी आपण सहज कल्पना करतो. आणि मग ती कल्पना करण्यासाठी आपण काय करतो, मग देवाला आपण 10 हात लावतो, 10 हात देतो. सहस्त्र पुरुषा, सहस्त्र त्याला सहस्त्र शीर्षा पुरुषा, सहस्राक्ष, सहस्त्रपाद. आता हे सहस्त्र त्याचे डोके, सहस्त्र त्याचं हात, सहस्त्र त्याचे पाय, हे ॲक्च्युली कधी असू शकतात का? शक्य नाही आहे. पण ही आपण हळूहळू इमॅजिन केलेली ही गोष्ट, हळूहळू आपण इमॅजिन करतो की भगवंत ह्या जगाचा जो काही करता असेल, भगवंत हा असा असेल, त्याच्यामध्ये प्रचंड ताकद असेल, त्याच्यामध्ये प्रचंड शक्ती असेल, त्याच्याशिवाय तो असं बनू शकत. तर ही आपली जी सगळी ही कल्पना आहे, ही आपली कल्पित ईश्वराची कल्पना आहे. आपल्याला माहित नाही ईश्वर कसा दिसतो, पण जेव्हा माणूस ईश्वराची कल्पना करतो तेव्हा तो माणसासारखाच बघतो. म्हणजे आपण जेव्हा विष्णूची कल्पना करतो तेव्हा विष्णू माणसासारखाच दिसतो आपल्याला, त्याला 4 हात असतील. आपण जेव्हा कालीमातेची किंवा दुर्गा मातेची जेव्हा आपण कल्पना करतो तेव्हा ती स्त्री रूपात आपल्याला जसं माहिती आहे तसंच दिसते ती. फक्त त्याला आपण जास्त हात पाय लावतो त्याला, म्हणजे त्याला त्याची जास्त पॉवर दाखवण्यासाठी किंवा तो कसा मोठा आहे ते दाखवायचा आपण प्रयत्न करतो. आता या कल्पनेमध्ये ही जी कल्पना आपली तयार होते आहे, या कल्पनेमध्ये काय होतं की हळूहळू शास्त्र पण थोडंसं कन्फ्युजन आपलं आणतं. शास्त्र म्हणतो श्रीरामचंद्र आहेत, श्रीकृष्ण आहेत, श्रीरामकृष्ण आहेत, अजून चैतन्य देव आहेत किंवा अजून इतर देव आहेत, काली आहे, किंवा तुमची दुर्गा आहे. म्हणजे काय की ह्या सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या देवता आहे हे आपल्याला शास्त्रच सांगतं. आणि पुन्हा शास्त्र अजून एक काय सांगतं की शास्त्र म्हणतं की या सगळ्या तुमच्या हे वेश घातलेल्या देवानी पण देव एकच आहे. आता हे 2 कन्फ्युजिंग आपल्या समोर असतात की आपल्याला वेगवेगळ्या रूपात देव दिसतात. आपण पण ईश्वराची कल्पना ही कल्पनाच फक्त केलेली असते. ईश्वर आपल्या समोर प्रत्यक्ष नसतो, परोक्ष असतो आपल्या समोर, आणि आपण त्याला बघितलं नसल्यामुळे तो रिमोट कुठेतरी असतो, तो अदृश्य असतो आपल्यापेक्षा. तर आता इथे आपल्याला प्रश्न पडतो की या सगळ्या हे जे नाना रूप आपण देवाचे बघतो किंवा शास्त्रात जे नाना रूप सांगितले आहे, यातला खरा ईश्वर कोणता? म्हणजे मला जो ईश्वर पाहिजे आहे, सगळेच हे कल्पित रूप आहेत. पुन्हा साधू संतांचा अनुभव पण असा आहे की ते पण म्हणतात की नाही, मी या भगवान विष्णू दर्शन केलं, मग प्रभू रामचंद्र दर्शन केलेलं, त्यांनी पण दर्शन केलेलं आहे, पण मला आज त्या रूपाचं दर्शन होत नाही. आता हे रूपाचं दर्शन कसं होणार मला, हे आपण बघायला पाहिजे. आणि ही जी हळूहळू डेव्हलपमेंट आहे, ही भगवंतांनी 7व्या आणि 9व्या 10व्या अध्यायात आणलेली आहे. की आता याच्यावरून काय लक्षात येतं की जेव्हा मी विचार करतो की या जगाचा कोणीतरी कर्ता ईश्वर आहे,
आणि तो खूप मोठा पॉवरफुल ईश्वर आहे हे मला कळलं. मग आता आपण इथे प्रश्न करायला पाहिजे की ह्या जगाची त्यांनी निर्मिती कुठल्या मटेरियलनी केली, त्यांनी काय वापरलं की त्यांनी या जगाची उत्पत्ती केली. जेव्हा आपण असा विचार करतो की कुठल्या मटेरियलने त्यांनी वापरलं, जसा हा डेस्क टेबल, हा टेबल कशाचा बनलेला आहे, लाकडाचा बनलेला आहे. किंवा हे सोन्याची चेन गळ्यातली, ही कशाची बनलेली आहे, सोन्याची बनलेली आहे. म्हणजे मटेरियल काहीतरी असेल हे जग बनवायचं. मग जगाने कुठलं मटेरियल बनवलं, तिथे मग शास्त्र आपल्याला म्हणतं की इथे मटेरियल वेगळं काही नसून भगवंतच या जगामध्ये ट्रान्सफॉर्म झालेला आहे. यथोर्णनाभी सृज्यते गृह्णतेच्या आपण याच्यापूर्वी बघितलं की जशी ती ऊर्णनाभी आपल्या शरीरातनं चीक बाहेर काढते आणि आपलं जाळं विणते आणि पुन्हा आपल्या आत ते घेतं, तसंच या भगवंतानी हे पूर्ण जे विश्व तयार केलेलं आहे, हे विश्व स्वतःच तो भगवंत ट्रान्सफॉर्म झाला. म्हणजे काय झालं की ते निमित्त पण भगवंतच झाला करणारा, आणि मटेरियल पण भगवंतच झाला. बाहेरच्या गोष्टीमध्ये कसं आहे की ते लाकूड वेगळं आहे आणि कार्पेंटर वेगळा आहे, पण या ह्याच्यात काय झालं की भगवंतानेच तयार केलं आणि भगवंताच्या मधनंच हे मटेरियल बाहेर आलं. आता इथे यालाच आपण या 7व्या अध्यायामध्ये आपण बघितलं होतं की परा आणि अपरा प्रकृती, यावर आपण बोललोय सविस्तर. तर तिथे भगवंतांनी या परा अपरा प्रकृतीचा विचार आणला की चेतन आणि जड पदार्थ. तर आता हे कॉन्सेप्ट हळूहळू आपली वाढते. पहिल्यांदा कशी होती की कुठेतरी एक भगवंत आहे, त्यांनी हे जग तयार केलं. आता आपली हळू कल्पना कशी चेंज होते आहे की भगवंत आहे पण ह्या जगामध्ये पण भगवंत आहे. आता आपली ती कल्पना चेंज होते हळूहळू की ह्या जगामध्ये मी जे काही मिक्सचर बघतो आहे हे सगळं चेतन आणि अचेतन या दोघांचं मिक्सचर आहे. म्हणजे चेतन पण भगवंत आहे आणि अचेतन जे मी विश्व बघतो आहे ते पण भगवंत आहे. आता या सगळ्यापासून आपल्याला त्यातनं एक गोष्ट लक्षात येते की कारण आणि कार्य हे दोन भिन्न नाही आहेत. म्हणजे आता हा टेबल बघा, यात काय लाकूड आहे. आता मी याला फक्त टेबल म्हणतो कारण काय, त्याला 4 पाय असल्यामुळे ते लिहायच्या कामात येतं म्हणून आपण त्याला टेबल म्हणतो. मग चेअर म्हणतो की त्याला 4 पाय आहे आणि त्याला बसता येतं आपल्याला, ती चेअर झाली. आता ह्या पूर्ण याला काय केलं आपण की या सगळ्या हे जे कार्य आहे लाकडाचं, याला फक्त आपण नाव आणि रूप दिलं की चेअर टेबल एवढंच फक्त दिलं. पण त्यात गोष्ट काय आहे, लाकूडच आहे. लाकडाशिवाय टेबल पण नाही, लाकडाशिवाय चेअर पण नाही आहे. मी म्हणतो की गळ्यात माझ्या काय मंगळसूत्र आहे, चेन आहे, हातात बांगडी आहे किंवा काय काय आहे, पण आपण सगळं काय घालत असतो, सदैव सोनच घालत असतो. सोनाशिवाय काहीच नाही आहे. म्हणजे काय झालं की हळूहळू आपण बघतो की ह्या कल्पित ईश्वरापासून हळूहळू आपण आता आलो की या जगामध्ये पण तेच मटेरियल आहे, फक्त नाव आणि रूप वेगळे झाले. म्हणजे ज्याला मी टेबल म्हणतो, ज्याला चेअर म्हणतो किंवा आलना म्हणतो किंवा खाट म्हणतो, हे सगळं नाव आणि रूपात्मक जगत आहे, पण त्यामध्ये लाकूड हेच सत्य आहे, बाकीचे काहीही वेगळं नाही आहे. आता आपली कल्पना अशी आली की तो कुठेतरी एक ईश्वर असा वेगळा नसून हा ईश्वर हे निमित्त कारण पण आहे जगाचं आणि मटेरियल कारण पण आहे, उपादान कारण पण आहे, आणि हे दोन्हीही कारण असलेला ईश्वर ह्या जगामध्ये मी बघतो आहे. आता हे जग कसं सिद्ध वस्तू आहे माझ्यासाठी की ईश्वर काही वेगळा कुठेतरी 7 समुद्रापलीकडे नाही आहे, ईश्वर स्वर्गात नाही आहे, ईश्वराचा माझ्यासमोर सिद्ध वस्तू आहे. म्हणजे समजा उद्या जर कोणी सोन्याची चेन हातात घेतली आणि तुम्हाला विचारलं की तुम्ही सोनं कुठे बघू, तुम्ही त्याला वेड्यात काढाल. अरे ते सोनंच आहे की ते, तू त्याला फक्त चेन म्हणतोय सोन्याची, पण ते सोनंच तू पकडलेलं आहे. आता तुम्ही म्हणता की मग देवाचं मी दर्शन कसं प्राप्त करू, कसा असेल देव. तुम्ही जर हातात अंगठी घेतली आणि तुम्ही म्हणाल की हातात अंगठी आहे आणि हातात बांगडी आहे, तुम्ही म्हणाल सोनं कसं असेल. अंगठी आणि बांगडी हे सोनंच आहे. म्हणजेच काय झालं की या सगळ्या वेगवेगळ्या नानाविध रूपामध्ये जे काही आपण बघतो तो सगळा ईश्वरच आहे, सिद्ध वस्तू आहे. आणि म्हणूनच याला आपण विभूती योग म्हटलेला आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंत आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंत आहे. आणि हेच ट्रान्सफॉर्मेशन भगवान श्रीकृष्णांना इथे आणायचं आहे आपल्यामध्ये. की आधी आपली संकल्पना वेगळी होती आणि आता हळूहळू संकल्पना आपली बदलत जाते आहे.
आता हळूहळू आपण काय करतो, आधी हा ईश्वर वेगळा होता आणि हे जग वेगळं होतं. आता काय झालं आपल्याला, ईश्वर तर आहेच, पण या ईश्वरामध्येच सगळं, ह्या जगामध्येच, ह्या कार्यामध्येच ईश्वर आहे. म्हणजे मी जे जे काही आता बघतोय, अंगठी बघतोय, गळ्यातलं मंगळसूत्र बघतोय, चेन बघतो आहे, बांगडी बघतो आहे, हे सगळंच ईश्वर आहे. कारण आणि कार्य हे कुठेही वेगळं नाही आहे. कार्यामध्ये कारण अनुच्युत आहे, त्यातच आहे. हां, त्यातूनच तयार झाला आहे. तर टेबल कसं तयार झाला, लाकडापासनं. आता हा टेबल त्या, तर त्याला मी नामरूप म्हटलं, आणि टेबल जर मी तोडला तर काय राहणार आहे, लाकूडच राहणार आहे. म्हणजे लाकडामधनंच आलं, लाकडामध्येच त्याची स्थिती होती, आणि जेव्हा ते तोडल्या जाईल तेव्हा पुन्हा लाकडामध्येच जाईल ते. जसं हे पंचभूताचं हे पूर्ण जे काय म्हणतात विश्व आहे, किंवा आपलं शरीर घ्या, हे शरीर जे मी आता घेऊन आलेलो आहे, कशा पंचभूतापासून तयार झालेलं आहे. आपण या 7व्या अध्यायामध्ये बघितलं होतं की हे कसं, हे आकाशात वायू, वायूर अग्नी, अग्नीर आप, आप पृथ्वी, की हे पंचमहाभूतापासनं कसं हे ब्रह्मा, पहिल्यांदा ब्रह्म होतं फक्त, मग त्या ब्रह्मापासनं आकाश, आकाश वायू, हे कसं तत्व तयार झालं, मग त्याचं पंचीकरण कसं झालं, आणि हे पंचीकरण होऊन ह्या सगळ्या वस्तू कशा बनल्या हे आपण बघितलं आहे. तसंच जेव्हा परतीचा मार्ग तयार होतो, म्हणजे जेव्हा आता माझं शरीर पंचमहाभूताने तयार झालं, आता जेव्हा माझं शरीर जाईल तेव्हा हे शरीर पुन्हा ह्या पंचमहाभूतातच जाणार आहे. म्हणजे हे कारणापासून कार्य निघालं, आणि हे कार्य पुन्हा कारणात लीन होणार आहे. तर आता मी जास्त खोलात जात नाही, आपण याच्या बघितलं आहे. पण याचा अर्थ काय झाला, की या जगात आपल्यामध्ये हळूहळू भगवंत ट्रान्सफॉर्मेशन काय आणताय, की या जगाला तुम्ही वेगळं बघू नका. ह्या जगामध्ये तुम्ही जे जे काही बघता आहे, ज्या ज्या काही विभूती तुम्ही या जगामध्ये बघता आहे, ही ईश्वराच्याच विभूती आहे. याच्याशिवाय ह्या इथे जगात कुठेही काहीही नाही आहे. आणि हे ट्रान्सफॉर्मेशन ह्या साधकाच्या मनामध्ये येणं फार आवश्यक आहे. कारण इथे हळूहळू त्याची डेव्हलपमेंट होते आहे, हळूहळू त्याच्या देवाची संकल्पना ही वाढते आहे. आधी फक्त संकुचित होती. आधी त्याची फक्त एकरूप ईश्वराची संकल्पना होती, की फक्त एक ईश्वर आहे, तो, त्याला 10 हात आहेत, 10 पाय आहेत, 10 डोकी आहेत, आणि तो कुठेतरी स्वर्गात बसलेला आहे. ही माझी एक संकल्पना होती. आता काय, आता प्रत्येक गोष्टीमध्ये मी भगवंताला बघतो. त्याच्यामुळे जे काही ईश्वराकडनं मला मिळतं आहे, त्या सगळ्या गोष्टींमध्ये मी ईश्वराचा प्रसाद बघतोय आता. की मला इव्हन माझ्या काही गोष्टी जरा मिळाल्या, मला की काही सुख मिळालं, दुःख मिळालं, काही यश अपयश, ज्या काही मला गोष्टी मिळाल्या असेल जीवनामध्ये, त्या सगळ्या आता ईश्वराकडनं आल्या आहेत. आता मी या जगाला दोष देत नाही आहे कुठल्याच प्रकारचा. आधी मी जगाला दोष द्यायचो, की हे जग असं आहे, ह्या जगापासून मला दुःख आहे. आपण आता पण म्हणतो की हे जग आहे म्हणून दुःख आहे, त्याच्यामुळे मला दुःख मिळालं, याच्यामुळे मला दुःख मिळालं, माझ्या दुःखासाठी तो कारण आहे. पण या सगळ्या विभूती बघितल्यानंतर आपण त्या विभूतींमध्ये बघितलं होतं की धृती, क्षमा, त्या पण आहेत, आणि पुन्हा अहिंसा, समता, तुष्टी, यशो, दान, यश, अपयश, या सगळ्यामध्ये भगवंत आहे. मग जेव्हा या सगळ्या गोष्टींमध्ये जर भगवंत असेल, भवंती भावा भूताना मत्त एव पृथग्विदा, की या माझ्यामधनंच निघालेल्या गोष्टी आहेत, तर आपण कुठल्या ठेवणार, कुठल्या फेकणार, सगळ्याच गोष्टी आपल्या आहेत. आता हे ट्रान्सफॉर्मेशन भगवंतांना आणायचं आहे आपल्याला. आधी आपण भगवंत एक वेगळा आणि जग वेगळं असं बघायचो. आता आपण, आपल्याला भगवंत वेगळा आहे किंवा जग हे मला माझ्या दुःखाचं कारण आहे, ही म्हणायची सोय नाही आहे आपली. आता सगळंच भगवंतमय झालेलं आहे. हे झालं विभूतीच्या याचं. म्हणून इथं भगवंत म्हणतात की या सगळ्या याच्यामध्ये अहम सर्वस्य प्रभवो मत्त सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधा भाव समन्विता, की अहम सर्वस्य प्रभवो, की माझ्यामधनंच हे जग पूर्ण तयार झालेलं आहे, आणि मत्त सर्व प्रवर्तते, की माझ्यामधनं हे पूर्ण निघालेलं आहे. या प्रकारचा ज्याचा अनुभव येतो. आता इथे हा फक्त, आधी फक्त एकरूप ईश्वराचं हा दर्शन करायचा, त्याला एकच फॉर्म आवडायचा. आता हळूहळू तो प्रत्येक गोष्टींमध्ये ईश्वराचं स्वरूप बघायला लागलाय. आता तो विश्वरूप ईश्वराचा भक्त झालेला आहे. एकरूप ईश्वर असणं चांगलं आहे, त्यात वाईट काहीच नाही, खराब काही नाही आहे. पण ते काय, तो फक्त एकच पार्ट तुम्ही बघितला ईश्वराचा. म्हणजे फक्त तुम्ही एखाद्या मूर्तीमध्ये किंवा एका माणसामध्ये फक्त ईश्वर बघताय.
पण आता तुमचं मन जरा मोठं होत आहे आणि आता मन मोठं होता होता तुमचं काय प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही ईश्वराला बघताय. म्हणून या विभूती योगामध्ये त्यांनी सांगितलं की मी हा द्यूत पण मी आहे, सगळ्याच गोष्टी आहे, म्हणजे चांगल्या पण गोष्टीमध्ये मी आहे आणि वाईट गोष्टी पण मी आहे. म्हणून या विभूती योगाच्या पहिल्या या 1 ते 18 जे श्लोक 11 श्लोक जे आहेत तिथे भगवंतांनी थोडंसं इंट्रोडक्शन दिलेली आहे आणि ह्या इंट्रोडक्शन देऊन भगवंतांनी सांगितलं आहे की मी या जगाचा कसा करता, म्हणजे मीच करता आहे आणि मीच मटेरियल आहे, मीच निमित्त कारण आहे आणि मीच उपादान कारण, मीच इफिशियंट कॉज आहे आणि मीच मटेरियल कॉज आहे. हे या भगवंतांनी सांगितलं या पूर्ण याच्यामध्ये. आणि नंतर याच्या सगळ्या त्यांनी विभूती सांगायला सुरुवात केली, वेगवेगळ्या प्रकारच्या मी कुठे आहे, काय आहे. आणि इथे विभूती सांगून भगवंत थांबल्यानंतर अर्जुनाने पुन्हा त्यांना प्रश्न केला आहे आणि स्वतःच अर्जुनाने सांगितलं की मला हे काय मला समजत नाही आहे, कारण तुमचं हे जे सगळी विभूती आहे तुम्ही नाही सांगितली तर कोणाला कळणं शक्य नाही आहे. मला कळलं तुमचं, तुम्ही काय म्हटलं ते. हां, परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमम भवा पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदेवम वैभवम, की तुमचं सगळं मला हे कळलं. हे सगळे ऋषीमुनी पण तुमची पूर्ण गुणगान करतात, पण तुमचं जे काही खरं तत्व आहे या विश्वामध्ये, तुम्ही जे काही या विश्वाच्या रूपाने जे नटलेले आहात त्याचं मला अजून तुम्ही उलगडून सांगा. ही रिक्वेस्ट केल्यानंतर भगवंत त्याला हळूहळू सांगतात की मी तुझ्यासाठी म्हणून, तू विचारलं म्हणून मी तुला वक्तुम अर्हस्य शेषेण दिव्या ह्यात्म विभूती, की मी तुला काही काही माझ्या प्राधान्यत कुरुश्रेष्ठ, की ज्या प्रधान माझ्या ज्या विभूती आहेत त्या मी तुला हळूहळू सांगतो. आणि त्या सांगून भगवंतांनी इथे पुढे बऱ्याचशा आपण बघितलं की प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंत कसे नटलेले आहेत हे भगवंतांनी सांगायचा प्रयत्न केला. आता यानंतर लक्षात घ्यायला पाहिजे की पहिल्यांदा आपलं एकरूप आपण दर्शन घेत होतो ईश्वराचं, आता हे अनेक रूप दर्शन आहे आणि यानंतर हळूहळू अरूप दर्शनाकडे जायचं आहे. कारण एक वेळा लक्षात घ्यायला पाहिजे की हे एकरूपापेक्षा हे अनेक रूप चांगलं आहे, पण शेवटी हे पण टाईम आणि कॉजेशनमध्ये पडतं की हे पण जाणार आहे. इथे पण हे टाईम स्पेस कॉजेशनच्या आतच सगळ्या गोष्टी पडतात. ही पुढची स्टेज आहे की यानंतर हळूहळू तुम्हाला अरूप दर्शनाकडे जायचं आहे आणि तेव्हा तुम्हाला भगवंताचं खरं ज्ञान होणार आहे. तर या सगळ्या विभूती ज्या आपण सगळ्या बघितल्या 12 ते 18 पर्यंत, यामध्ये सगळं सांगितलं की आदित्यानाम अहम विष्णू ज्योतिषाम रविरंशुमान, हे सगळं आपण बघितलं. या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे ह्या पूर्ण विभूतींमध्ये सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी सांगितलं आहे भगवंतांनी की भूतानामस्मी चेतना, ही एक सगळ्यात मोठी विभूती आहे की या सगळ्या भूतांमध्ये, या चर आणि अचर या विश्वामध्ये मी चेतन रूपाने आहे, म्हणजे चित स्वरूप. ब्रह्माचं 3 गोष्टी सांगितल्या. ब्रह्माचं स्वरूप काय आहे? सत, चित आणि आनंद. तर हे सत्ता रूपेनं, सत स्वरूप, की ही सत्ता आहे या रूपाने मी आहे. कारण हे विश्वामध्ये जे काही दिसतं, आपण याच्यावर मी मध्ये मध्ये बोललो याच्यावर की हा टेबल आहे, ही चेअर आहे, मी आहे, तुम्ही आहे, मोबाईल आहे, हे आहे जे आहे ही सत्ता रूप आहे. याला म्हणतात ब्रह्माचं सत्ता रूप, सत्रूप, की आहे. नाही आपण कधीच म्हणत नाही, आपण सदैव म्हणतो की सगळ्या गोष्टी आहेत. तर हे अस्थिरूप जे आहे हे आहे ईश्वराचं सत्स्वरूप. आणि त्यामध्ये भगवंत चित स्वरूप आणतात मध्येच, की मी या सगळ्यांमध्ये चेतना आहे, की ज्या ज्या प्राणीमात्रांमध्ये सजीवपणा आहे, चेतना आहे, त्यामध्ये मी आहे. म्हणजे काय ऐकलं भगवंतांनी या 2 श्लोकांमध्ये, पूर्ण याच्यामध्ये काय सांगितलं की सत्स्वरूप ब्रह्म पण मी आहे आणि चितस्वरूप ब्रह्म पण मी आहे. सत चित या दोन्हीही रूपाने मी इथे आहे. इथे भगवंतांनी त्याचा उल्लेख केलेला आहे इथे. आणि आपण मग हळूहळू या वेगवेगळ्या विभूती भगवंताच्या आपण बघितल्या, शेवटच्या श्लोकापर्यंत जवळपास आपण बघितल्या. आणि इथे सगळ्यात शेवटी भगवंतांनी इथे आणलेलं आहे की एकांशेन स्थितो जगत. ह्या सगळ्या विभूती योगामध्ये, कारण याच्यावर म्हणजे मी जर पुन्हा सांगितलं रिपिटेशन होईल सगळ्या गोष्टी, कारण या विभूतींची पूर्ण लिस्ट आहे. ती लिस्ट आपण बघितली, व्यवस्थित डिटेल बघितली आपण लिस्ट.
पण या विभूतींमध्ये दोन महत्वाच्या मी फक्त सांगितल्या की एक आहे चेतना, पण चेतना रूपेने मी आहे, आणि शेवटी ते म्हणतात की एकांशेन स्थितो जगत, की या पूर्ण म्हणजे या पूर्ण काय म्हणतात या जगाचं अस्तित्व हे माझ्यावर अवलंबून. म्हणजे सोन्याचं अस्तित्व बघा या बांगडीवर अवलंबून नाही आहे, गळ्यातल्या चेनचं अस्तित्व त्या चेनवर अवलंबून नाही आहे, ते सोन्यावर अवलंबून आहे. सोनं आहे म्हणून चेन आहे, सोनं आहे म्हणून बांगडी आहे. तसंच भगवंत म्हणतात की या सगळ्या जगामध्ये एक्झिस्टन्स मी चैतन्य रूपाने आहे म्हणून हे सगळं जग चालतं, एकांशेन स्थितो जगत, आणि हे सगळं बाकी नामरूपात्मक जग आहे. म्हणून या विभूती योगामध्ये आपण लक्षात घ्यायला पाहिजे की भगवंत हा नाना रूपानी, नाम आणि रूप यांनी हा नटलेला आहे. आता आपण याच्यामध्ये हा बघायचा प्रयत्न करायला पाहिजे. हे कशासाठी आहे? नुसतंच आपण ऐकलं आणि सोडून दिलं असं नाही आहे. ठीक आहे, याच्यासाठी आपण काय इतकं आपण तयार नाही आहात की प्रत्येक गोष्टीमध्ये आपण भगवंताचं स्वरूप बघू शकू, पण इंटेलेक्च्युअली आपण कन्व्हिन्स असायला पाहिजे की हे जग भगवंताच्या पेक्षा वेगळं नाही आहे, याच्यामध्ये भगवंतच आहे, भगवंताच्या पेक्षा वेगळं हे जग नाही आहे. आणि नंतर शेवटी भगवंत म्हणतात की जे जे यद्यत विभूतिमत सर्वम श्रीमदुर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वम तेजोमंश संभवम, की प्रत्येक गोष्टीमध्ये जिथे तू चांगली गोष्ट बघशील, जिथे तू पॉझिटिव्ह गोष्ट बघशील, ज्या ज्या गोष्टी जगात तू बघशील त्या सगळ्या गोष्टींमध्ये मी आहे. कोणामध्ये काय इंटेलिजन्स जास्त आहे तिथे मी आहे, कोणामध्ये कलेचा गुण जास्त आहे तिथे आविष्कार जास्त आहे, एक्सप्रेशन जास्त आहे तिथे मी आहे. नाही तर सगळेच काय सचिन तेंडुलकर झाले नसते, सगळेच काय हरिप्रसाद चौरसिया झाले नाहीत, सगळेच बासरी वाजवतात, सगळेच क्रिकेट खेळतात, पण ज्या ज्या माणसामध्ये ते तत्व जास्त आहे तिथे भगवंत म्हणतात की तिथे माझा अंश आहे. हे आपण इथे लक्षात घ्यायला पाहिजे. कारण असं जर आपण विचार केला तर आपल्या मनातला द्वेष भावना, असूया या सगळ्या हळूहळू आपल्या कमी होतील. म्हणून इथे ते म्हणतात की तेजोंश संभवन, आणि म्हणतात की अजून तुला मी काय सांगू, अजून किती सांगू माझ्या विभूती, मी तुला आतापर्यंत एवढ्याच सांगितल्या, ह्या माझ्या मी प्राधान्यता, मी काही काही तुला विशेष आपल्याला सांगितलं पण आता प्रत्येक गोष्ट मी तुला सांगू शकत नाही. म्हणून इथं आपण त्या पुष्पदंताचं आपल्या भगवान शिवावर त्यांनी रचलेलं एक सुंदर ते आहे, असित गिरीश्याम, काय ना, असित गिरीसमम स्यात् तज्जलम सिंधू पात्र. फार सुंदर ते पुष्पदंतांनी लिहिलेलं आहे. सुरतरुवर शाखा लेखनी पत्र मुर्वी लिखती यदी शारदा सर्व कालम, तरी मी तुझे गुण सांगायसाठी मी म्हणजे संपू शकत नाही. म्हणजे या पृथ्वीवर जितके काही झाडं आहेत त्या सगळ्यांची असित गिरीश्यात, की सगळ्या याची सगळ्या झाडांची बनवून मी मोठी एक पेन्सिल तयार केली. आणि समुद्र हे मी जर इंक विचार केला, इंक म्हणून मी जर वापरले, आणि स्वतः शारदा जर तू हे सगळं लिहायला बसली आणि सर्व काळ नॉनस्टॉप 24 तास सर्व कालम, म्हणजे स्वतः शारदा सरस्वती जर लिहायला बसली तरीही तुझ्या गुणांचा पार मी सांगू शकत नाही, तरीही तुझ्या गुणांचा मी पार सांगू शकत नाही. असं थोडक्यात भगवंताच्या विभूती योगावर आपण विचारू शकतो. या विभूती योगाची आवश्यकता काय आहे की हळूहळू आपल्या मनाचा स्कोप वाढवणं. आधी आपण खूप संकुचित विचार आपण ईश्वराचा करत होता, फक्त एक ईश्वर कर्ता आहे, ईश्वर एक जगाचा कारण आहे, आणि तो आपल्याला फलदाता आहे, की आपलं चांगलं काय वाईट काय याचं फक्त फल तो आपल्याला देतो. म्हणजे ईश्वर जगतकारण ईश्वर आणि ईश्वर कर्मफलदाता, एवढीच आपली पूर्वी कल्पना होती. आता आपली ती संकुचित कल्पना बाहेर येऊन आपण आता हळूहळू या ईश्वराच्या विराट रूपावर आपण हळूहळू आता केंद्रित होतोय की ह्या पूर्ण जगामध्ये प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये ईश्वर दडलेला आहे. आणि जर आपण त्या प्रत्येक गोष्टी ईश्वराचा दर्शन घ्यायचा प्रयत्न केला तर आपण थर्ड स्टेजवर जाऊन पोहोचतो की हे पण झालं, पण आता याच्यापेक्षा पण जर काही असेल भगवंत, ते कुठलं रूप आहे भगवंताचं, कारण हे पण जाणार आहे, हे पण टाईम आणि स्पेसच्या यामध्ये सर्कलमध्ये सापडतं. मग असं कुठलं परमनंट रूप आहे भगवंताचं, ते आपण
बघायचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि ती आहे खरी तिसरी अवस्था, की ज्या अवस्थेमध्ये आपल्याला साक्षी ईश्वराचं, की हे जे चेतन तत्व मग आपण म्हटलं, त्या चेतन तत्वाचं दर्शन करणं हे खरं याचं उद्देश आहे. तर ही ग्रॅज्युअल ही आपण जर दुसऱ्या अध्यायापासून विचार केला, पहिल्या अध्यायात विशेष काही नाही, आपण सेकंड अध्यायापासून जर आपण विचार केला भगवंतानी, तर ग्रॅज्युअली आपल्याला जीवाचं स्वरूप, परमेश्वराचं स्वरूप आणि त्याचं विभूती हे सगळं दाखवत आपल्याला इथपर्यंत आणलेलं आहे. आणि पुढे पण आता भगवंत पुढच्या चॅप्टरमध्ये अक्षरशः त्याला त्याचं दर्शन देतील. ते आपण पुढच्या क्लासनंतर बघत राहू. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.